छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आलाय आणि महिलेच्या कमरेला दगड बांधून जायकवाडी धरणामध्ये फेकण्यात आलेलं होतं। पैठण पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। आरोपीचा पोलिसांकडून शोध सुद्धा सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण तालुक्यामध्ये असणाऱ्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावरील पंप हाऊस परिसरात बेडशीटमध्ये गुंडाळून कमरेला दगड बांधलेला एक अज्ञात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह स्थानिक मच्छीमारांना आढळून आला। पोलिसांकडून मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार मृतदेह 2 दिवसांपूर्वी पाण्यामध्ये फेकून दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे आणि तसेच महिलेला खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह धरणाच्या पाण्यामध्ये फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। महिलेची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि अधिकचा तपास सुद्धा पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी सुमित आपल्या सोबत आहेत। सुमित, आपण पाहतोय की 2 दिवसांपूर्वी हा मृतदेह फेकण्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। आतापर्यंत पोलिसांनी काय काय तपास केलेला आहे आणि तपासामध्ये काय उघड आलंय? नक्कीच सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असणाऱ्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावरील छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊस परिसरात बेडशीटमध्ये गुंडाळून एक कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता। साधारणतः 35 वर्षाचं वय या महिलेचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर स्थानिक मच्छीमारांना हा मृतदेह आढळून आला होता आणि याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह हा 2 दिवसांपूर्वी पाण्यामध्ये फेकून देण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे। तसेच महिलेचा खून करून पुरावा नष्ट करायच्या हेतूने मृतदेह धरणाच्या पाण्यात फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। त्याचबरोबर आता महिलेची ओळख पटवण्याचे काम पैठण पोलिसांकडून सुरू असून हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध देखील पैठण पोलीस आता घेत आहेत। श्रद्धा, निश्चित सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आरोपीचा सध्या शोध सुरू आहे आणि काय शोधतात पोलीस आणि काय तपास करतात याकडे आपलं लक्ष असेल।